ओम शांती. आज मुख्यतः आपले गोड बाबा आपल्याला सांगतात की मुलांनो, जे तुम्ही भक्तीमध्ये करत आलेला आहात, कृष्णाची भक्ती करता आणि सांगता की कृष्णामुळे आम्हाला सुख शांती मिळेल. पण बाबा सांगतात की कृष्ण कसा दुसऱ्याला सुख शांती देऊ शकतो, किंवा कृष्ण कशी भागवत गीता तुम्हाला ऐकवू शकतो, ज्याच्यामुळे तुम्हाला भाग्य प्राप्त होईल, सद्बुद्धी प्राप्त होईल. हे कृष्ण कसं करू शकतो? कारण कृष्ण तर खरं छोटासा बालक आहे. आणि बाबा सांगतात की ज्याप्रमाणे छोटासा बालक असतो, तो स्वतःच बोलूसुद्धा शकत नाही शरीराद्वारे, जोपर्यंत तो मोठा होत नाही तोपर्यंत. तर एखादा बालक कसं भगवद्गीतेचं ज्ञान देऊ शकतो? तर बाबा आज सत्यता सांगतात की कृष्ण स्वतःच शिवबाबांच्याकडून हे सत्य ज्ञान ब्रह्माच्या शरीरामध्ये असताना घेऊन तीच आत्मा पुढे कृष्ण बनते, म्हणजे तोच बाबांच्याकडून भाग्य घेतो. नंतर त्याच्यानंतर बाबा आजच्या मुरलीमध्ये सांगतात की तोच 8 जन्म सतयुगामध्ये घेतो. त्याच्यामुळे कृष्ण जन्म अष्टमी म्हटलं जातं. अष्टमी म्हणजे 8. आणि तीच आत्मा, ब्रह्माची आत्मा जी कृष्ण बनते, तोच मोठा झाल्यावरती त्याचं नाव नारायण ठेवलं जातं. आणि तीच आत्मा त्रेतामध्ये राम बनते, म्हणूनसाठी रामनवमी. मग बाबा सांगतात तीच आत्मा द्वापर त्रेतायुगामध्ये 9 जन्म घेते, म्हणजे तिथं लवकर मृत्यू नसल्यामुळे, वयोमर्यादा जास्त असल्यामुळे 1500 वर्षाचं 1250 वर्षाचं एक युग असतं. 1250 आपण जर त्यांना प्लस केलं तर मग होतं 2500 वर्षाचं अखंड सतयुगाचं, म्हणजे स्वर्गाचं सुख. तर बाबा आज आपल्याला पूर्ण अर्थ सांगतात की श्रीकृष्णाचे 8 जन्म सतयुगामध्ये होतात, 9 जन्म त्याचे रामाच्या रूपाने त्रेतामध्ये होतात, आणि त्याच्यानंतर द्वापारयुग आणि कलियुगाचे मिळून त्याच आत्म्याचे 63 जन्म होतात. आणि आत्ताचा संगमयुगचा एक जन्म जेव्हा परमात्मा प्राप्ती झाली, असे मिळून 84 जन्माची कहाणी बाबा सांगतात की तुम्ही देवी देवतांची पण 84 जन्मच आहेत कृष्णाबरोबर. कारण कृष्ण एकटा तर राज्य करत नाही, आणि राज्य कधी एकटा मनुष्य करू शकत नाही. आणि ह्या धर्तीवरती सुद्धा एकटा मनुष्य कधीही जगू शकत नाही. त्याच्याबरोबर सर्व काही असायलाच पाहिजे, कारण जगणं म्हणजेच एक दुसऱ्याची लिंक आहे. सगळा एक दुसऱ्याची संबंध आहे. आई वडील आहेत, सगळे आहेत, नातेवाईक सगळे आहेत. कारण जगणं म्हणजे ज्याप्रमाणे आपल्याला सगळं लागतं ह्या धर्तीवरती, अन्न वस्त्र निवारा, तर अन्न काय एकटं निर्माण करत बसणार का आपण? म्हणूनसाठी बाबा अनेक वेळा सांगतात की तुम्हाला राजा आहे तर प्रजासुद्धा, सगळं नोकर चाकर म्हणजे सगळी व्यवस्थासुद्धा असणार ना, तर त्याप्रमाणे सेवा करायची आहे. आणि बाबा आज बऱ्याच अंधश्रद्धेच्या भक्तीच्या गोष्टींच्या वरती प्रकाश देतात आणि आपल्याला सांगतात की तुमचा अंधश्रद्धा भक्तीच्या गोष्टींच्यामध्ये वेळ वाया घालवू नका. कारण आत्तापर्यंत तुम्ही शास्त्र पुराण ज्योतीला बघून नमस्कार करत आला, मनुष्याला नमस्कार करत आला, परंतु तुम्हाला सुख मात्र भेटलेले नाही ना. अजूनच घराघरामध्ये दुःखाचा अनुभव होत आहे ना, तकलीफ आणि रोग, दुःख शोकचा अनुभव होत आहे. तर बाबा आज सांगतात की मुलांनो, परमपिता परमात्माशिवाय तुम्हाला कुठल्याही शरीराचा आकार असणारा मनुष्य सुख शांती देऊ शकत नाही. म्हणूनसाठी बाबा म्हणतात पंचमहाभूतांच्यापासून बनलेलं हे शरीर म्हणजे आकाश, अग्नी, हवा, जल, पृथ्वी या 5 तत्वांच्यामुळे पासून बनलेलं शरीर असल्यामुळे आपल्याला हे 5 तत्व लागतात की नाही. आपल्याला हवा लागते, पाणी लागतं, पोटामध्ये जठराग्नी प्रज्वलित होते तेव्हाच अन्न पचतं. तर त्याच्यामध्ये आपलं शरीर पंचमहाभूतांच्यापासून बनलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्येच ते विलीन होतं, शरीराची राख होऊन जाते. तर बाबा सांगतात की कुठल्याही शरीराला जर आठवण करत राहाल गुरु म्हणून आणि सुखदाता म्हणून, तर मात्र तुम्ही भूताबरोबर योग लावल्यासारखं, भूताबरोबरच भूत पंचमहाभूतांच्या बरोबर बुद्धी लावली आणि त्यांना जर आपल्या बुद्धीमध्ये ठेवलं गुरु म्हणून, तर सद्गती होणार नाही. कारण सद्गती दाता फक्त बाबा आहे. मग आता या भ्रुकुटी सिंहासनावरती आज आहे. भ्रुकुटी सिंहासनावरती म्हणजे मी आत्मा राजा, मन बुद्धींचा संस्काराचा मालिक, आणि माझ्याच शक्तीने हे शरीर चालतं. ह्या एकाग्रतेमध्ये,
या निश्चय संकल्पामध्ये स्थित व्हा आणि माझ्यासमोर साक्षात सर्व सर्वशक्तिवान, सबका सुखदाता, सबका प्राणेश्वर, स्वयं धरती का रचेता, रहती का मालिक, जिसको कहते हैं सबका मालिक एक, वो इतके मोठे बाबा ते माझ्या समोर बसलेले आहेत. मला ज्ञान देत आहेत. सतबुद्धी आणि भाग्याचं विधान करत आहेत. तर आपल्यासमोर बापदादांना पहा. आजच्या मुरलीचं महावाक्य आहे आणि आजच्या मुरलीची तारीख आहे 19/1/2023. म्हणजेच काल आपण सगळ्यांनी अव्यक्त बापदादा मिलन साजरं केलं. तर सगळ्यांना अव्यक्त स्थितीचा अभ्यास करून आपल्या बापदादा समान जरूर शक्ती और गुणांनी दिव्य संपन्न बनायचं आहे. म्हणूनसाठी आजच्या मुरलीचं महावाक्य आहे, गोड मुलांनो, साकार शरीराची आठवण करणं हे सुद्धा भूत अभिमानी बनणं आहे. पंचमहाभूतांचं शरीर आहे ना. प्रश्न आहे, सर्वात सर्वोत्तम कार्य कोणते आहे जे बाबाच करतात? उत्तर, साऱ्या तमोप्रधान सृष्टीला म्हणजेच कलियुगी सृष्टीला सतोप्रधान स्वर्ग सुखी बनवणे हे सर्वात उत्तम कार्य बाबाच करतात. आणि दुसरा प्रश्न आहे, कोणत्या 2 शब्दामध्ये संपूर्ण ड्रामाचे रहस्य येऊन जाते? उत्तर, पूज्य आणि पुजारी. जेव्हा तुम्ही लक्षात घ्याल की आपण कधी पूज्य होतो, म्हणजे सतयुग त्रेतामध्ये आपण पूज्य होतो आणि जन्ममृत्यूचा खेळ खेळल्यानंतर आत्म्याची ताकद कमी होत असते अंतर्मनामध्ये आणि त्याच्यामुळे द्वापारयुगामध्येच परत आत्मा भगवंताला शोधण्याचं म्हणजेच सद्गतीदात्याला शोधण्याचा प्रयत्न करते. म्हणून द्वापारयुगापासून आपण परत पुजारी बनून पूजा करायला सुरुवात करतो, हे लक्षात घ्या. तर बाबा सांगतात उत्तरामध्ये, पूज्य आणि पुजारी. जेव्हा तुम्ही पूज्य आहात तेव्हा पुरुषोत्तम आहात. नंतर मध्यम कनिष्ठ बनता. माया पूज्य पासून पुजारी बनवून टाकते. ओम शांती. भगवान बसून मुलांना समजवत आहेत की मनुष्याला भगवान म्हटलं जाऊ शकत नाही. ब्रह्मा विष्णू शंकर यांची सुद्धा चित्र आहेत. त्यांना सुद्धा भगवान म्हणू शकत नाही. परमपिता परमात्माचे निवासस्थान त्यांच्यापेक्षाही उंचावर आहे. त्यांनाच प्रभू ईश्वर भगवान इत्यादी म्हणतात. मनुष्य जेव्हा बोलवतात भगवंताला तेव्हा त्यांनासुद्धा कोणता आकार किंवा साकार मूर्ती मनामध्ये दिसत नाही. पहा बरं बोला, हे भगवंता, हे ईश्वरा, हे प्रभू, गॉड, अल्लाह, खुदा असे शब्द बोलून बघा. मनपटलवरती तुम्हाला काहीसुद्धा दिसणार नाही. कारण शिवबाबांना शरीराचा आकार नाही, तो तर चमचमता तारा दिव्य ज्योती आहे ना. तर बाबा आज तेच सांगतात की तुम्हाला शिवबाबांची जेव्हा तुम्ही आठवण करता, हे भगवंता म्हणता, तेव्हा मात्र तुम्हाला कोणीही मनपटलवरती दिसत नाही. परंतु मात्र कुठल्याही मूर्तीला आठवण करता, कुठल्याही मनुष्याला आठवण करता तर मनपटलवरती अंतर्मनामध्ये त्या मनुष्याची मूर्ती किंवा चित्र दिसतं की नाही. तर बाबा आज तेच लक्षात आणून देतात आपल्याला. तर बाबा सांगतात की मनुष्यासारखा आकार भगवंताला नाही. आणि मग बाबा सांगतात संन्यासींना गुरु साधू संतांना सुद्धा शरीर असल्यामुळे त्यांना भगवंत म्हणू शकत नाही. परंतु ते स्वतःला भगवंत म्हणतात. मनुष्याला भगवान म्हटलं जाऊ शकत नाही, कारण भगवंत निराकार परमात्मा शिवबाबा आहे. तर शिवबाबांनाच खूप आठवण करायची आहे आणि मलाच सगळे आठवण करतात, माझ्याकडूनच सुखाची अपेक्षा करतात. बाबा सांगतात लहान मुले आहेत त्यांनासुद्धा शिकवले जाते की परमेश्वराची आठवण करा. परंतु कुठल्या परमात्म्याची आठवण करायची? कोण आहे परमेश्वर? परम म्हणजे उच्च ते उच्च, सगळ्यात उच्च. आणि परम ईश्वर, ईश्वर म्हणजे ज्याला नश्वर शरीर नाही, जो सदा अविनाशी आहे, तो निराकार ज्योती. तर बाबा सांगतात त्यांनाच आठवण करायची आहे. जे सांगितले जात नाही की परमात्म्याला आठवण करा, पण परमात्मा कुठे आहे, काय आहे ते मात्र सांगितलं जात नाही. बाबा सांगतात तर कुठलेही चित्र बुद्धीमध्ये येत नाही. भगवंता म्हणजे परमपिता परमात्मा ज्योतिबिंदू आहे, प्रकाशमय आहे. तर त्याच्यामुळे दुःखाच्या समयी मात्र सर्वजण हे प्रभू म्हणतात, तेव्हा मात्र कुठल्याही गुरुला किंवा चित्राला आठवण करत नाहीत. तर बाबा सांगतात मीच तुमच्यासमोर येऊन
तुम्हाला हे सद्गतीचं ज्ञान देत आहे. म्हणूनसाठी तुम्ही सर्वजण दुःखामध्ये मलाच आठवण करता, कुठल्या गुरुला वगैरे आठवण करत नाही. म्हणूनसाठी बाबा सांगतात, मनुष्य जर जन्म-मरणमध्ये येणारा आहे ना, तर जर मनुष्याला आठवण केलं तर मात्र तुम्ही 5 तत्वांच्या पंचमहाभूताला आठवण केल्यासारखं होतं आणि पंचमहाभूताकडून तुमच्या बुद्धीमध्ये कधीही सद्बुद्धी प्राप्त होणार नाही. म्हणूनसाठी कुठल्याही मनुष्याच्या शरीराला आठवण करत बसून आपला टाईम वाया घालवू नका. बाबा सांगतात, सगळ्यांच्या शरीरामध्ये आत्मा आहे आणि आत्मा परमात्माचं मूल आहे. त्याच्यामुळे सगळ्यांच्यामध्ये आत्मा असल्यामुळे परमात्म्याला न ओळखल्यामुळे म्हटलं की सर्वत्र परमात्मा आहे. परंतु बाबा सांगतात, मी सर्वव्यापी नाही. मी परमधाममध्ये राहणारा परमपिता परमात्मा कलियुगाच्या अंतिम क्षणी तुम्हाला सुख देण्यासाठी ब्रह्माच्या शरीराचा आधार घेऊन येतो. मी सर्वत्र नाही, मी सर्वव्यापी नाही. परंतु परमात्म्याला पापात्मा तर म्हटलं जाऊ शकत नाही, कारण परमात्मा शरीरच घेत नाही. शिवबाबा शरीर घेत नाहीत तर ते पापच करणार नाहीत. बाबा सांगतात, वास्तविक परमात्मा नाव जेव्हा निघते तेव्हा बुद्धी कुठे जाते? निराकार शिवबाबाकडे. कुठल्याही शरीराचा आकार नाही. निराकार बाबांना सर्व आत्मा आठवण करतात. कशासाठी? सुख देण्यासाठी, आत्माभिमानी बनवण्यासाठी. तर बाबा म्हणतात, तुम्हाला मनुष्याला आठवण करायची नाही, परंतु स्वतःही आत्मे आहात. तर आत्मा मात्र पंचभूतांचे शरीरामध्ये राहते. तर तुम्हाला दुसरे मनुष्याला सद्गती देऊ शकत नाही. बाबा म्हणतात, त्यामुळे मला अनेक नावे आहेत आणि ज्याला शरीर असतं त्या सद्गुरूला किंवा कोणीही असू दे, संत म्हणतं, त्यांना एकच नाव असतं. माझं कार्य मोठं आहे आणि मी सगळ्यांची सद्गती करतो. त्यामुळे माझं कर्तव्य आणि कर्मानुसार खूप नावे आहेत. म्हणूनसाठी बाबा सांगतात, काही आत्मे स्वतःला निराकार आत्मा समजतील तेव्हा निराकार परमात्म्याची आठवण कराल. तुम्हाला आत्मा अभिमानी म्हणजे देही अभिमानी बनायचं आहे. देहाचा भान नाही, देहामध्ये असणाऱ्या आत्म्याचं भान ठेवायचं आहे. बाबा सांगतात, सर्व आत्म्याचा संबंध सर्वप्रथम परमात्म्याशी आहे. आत्मा दुःखामध्ये परमात्म्याचीच आठवण करते, त्याच्याशी संबंध आहे. ते आत्म्यांना सर्व दुःखापासून सोडवतात. त्यांना ज्योतीसुद्धा म्हटलं जातं. बाबांना क्षमा पर फिदा है परवाना, ऐसा गीत आहे ना, तो क्षमा पे फिदा है परवाना माना. बाबा म्हणतात, ज्याप्रमाणे ज्योतीवरती किडे फिरत असतात, परंतु क्षमा म्हणजे ज्योती म्हणजे शिव परमपिता परमात्मा. याचाच अर्थ तुम्ही कुठल्याही ज्योतीला नमस्कार करत बसला तरी तुम्हाला तिथे प्राप्ती होणार नाही. तर क्षमा ज्योती म्हणजे शिवबाबा आहे, हे लक्षात घ्या. बाबा सांगतात, तर क्षमा म्हटलं तर मनुष्याची बुद्धी ज्योतीकडे जाते, परंतु कुठल्याही ज्योती म्हणजे क्षमा बाबा नाही. बाबा तर स्वतः परमात्मा आहे. त्यांचं नाव शिव आहे. शिवाला रुद्रसुद्धा म्हटलं जातं. तर बाबा सांगतात, शिवबाबाचे नाव अनेक आहेत. किती नाव आहेत बाबांना? सोमनाथ, ईश्वर, अल्लाह, प्रभू, खुदा, गॉड, हे परवरदिगार, हे ऊपरवाले, परमपिता परमात्मा, पतित पावन, सोमेश्वर, पापकटेश्वर, महाकालेश्वर, भूतनाथ, विश्वेश्वर, रामेश्वरम, गोपेश्वरम, महाकालेश्वर, अमरनाथ, पारसनाथ, भूतनाथ, पापकटेश्वर. कितने नाम है ना बाबा के. तो बाबा सांगतात, परमात्माचे अनेक नावे असतात, कारण त्याचे कर्तव्य कर्म असल्यामुळे. बाबा सांगतात, दुसरे कोणालाही इतके नावे नसतात. ब्रह्मा, विष्णू, शंकर यांचंसुद्धा एकच नाव आहे. जे कोणी देहधारी आहेत त्यांना एकच नाव असते. एका ईश्वराला अनेक नावांनी संबोधले जाते. त्यांची महिमा अपरंपार आहे. मनुष्याचे एक नाव निश्चित आहे. आता तुम्ही मरजीवा बनले आहात, म्हणजेच तुम्ही आता शरीराच्या भानामधून हे शरीर नश्वर आहे आणि तुम्ही आत्मा आहेत. म्हणजेच ज्याप्रमाणे मनुष्य मेल्यानंतर आत्मा गेला असं म्हणतात, परंतु तुम्हाला मात्र शरीरामध्ये जिवंत असतानाच आत्म्याची स्मृती आलेली आहे, म्हणजे सत्याची स्मृती आलेली आहे आणि तुम्ही सत्याबरोबर बुद्धी जोडता तेव्हा तुम्हाला सद्गतीसुद्धा मिळते. म्हणूनसाठी बाबा म्हणतात, तुम्हाला ब्राह्मण जीवन प्राप्त झालं.
तुम्हाला समजलं की मी स्वतः आत्मा या शरीराचा मालिक आहे. हे समजणं म्हणजे मरजीवा, म्हणजेच आत्म्याच्या गुणांच्या अनुसार व्यवहार करणं. आपलं कर्म, बोलणं, कर्तव्य सगळं काही शांती, शक्ती, सुखमय, प्रेम, पवित्र, ज्ञानमय, सत्यमय होऊन करणं म्हणजेच मरजीवा बनणं. बाबा सांगतात, आता तुम्ही मरजीवा बनले आहात. त्यामुळे तुम्हाला दुसरे नाव दिले गेले आहे, ज्यामुळे तुम्ही जुने जुने संस्कार, वाईट वृत्ती, विकारी वृत्ती विसरून जाल. तुम्ही परमपिता परमात्मा समोर जिवंतपणे मरता. तर हा आहे मरजीवा जन्म. तर जरूर मातापितांच्याकडे जन्म घेतला जाईल ना. या अतिशय गुह्य गूढ गोष्टी बाबा बसून तुम्हाला समजावित असतात. दुनिया तर शिवबाबांना जाणत नाही. ब्रह्मा विष्णू शंकराला जाणते. ब्रह्माचा दिवस, ब्रह्माची रात्र असे सुद्धा म्हणतात. हे सुद्धा फक्त ऐकले आहे. ब्रह्माद्वारा स्थापना, परंतु कशी हे जाणत नाहीत. आता क्रिएटर तर जरूर नवा धर्म, नवीन दुनिया रचेल. ब्रह्माद्वारा ब्राह्मण कुळच रचणार ना. तुम्ही ब्रह्माची नाही तर परमपिता परमात्म्याची आठवण करता, कारण ब्रह्माद्वारा तुम्ही त्याचे परमपिताचे बनले आहात. दुनियेतील देह अभिमानी ब्राह्मण असे कधी स्वतःला ब्रह्माची मुले, शिवाची नातवंडे म्हणणार नाहीत. शिवबाबा ज्यांची जयंतीसुद्धा साजरी करतात, परंतु त्यांना न जाणल्या कारणाने त्यांची कदर नाही. त्यांच्या मंदिरामध्ये सुद्धा जातात, परंतु शिवबाबाला ओळखलं नसल्यामुळे कदर नाही. समजतात की हे ब्रह्मा विष्णू शंकर किंवा लक्ष्मीनारायण तर नाहीत, तर जरूर निराकार परमपिता आहे. इतर सर्व ॲक्टर्सचा म्हणजे सर्व आत्म्यांचा आपली आपली भूमिका आहे. या धर्तीवरती आपला आपला पाठ आहे. पुनर्जन्म घेतात तरीसुद्धा त्यांचे नाव परमात्मा. बाबा सांगतात, तुम्ही सगळे पुनर्जन्म घेतात तरीसुद्धा त्यांचे परमात्म्याचे नाव ठेवतात. हे परमपिता परमात्मा एकच आहेत. त्यांचे नाव रूप नाही आहे. परंतु अल्पबुद्धी मनुष्य समजत नाहीत. परमात्माची यादगार आहे तर ते जरूर आले असणार ना. स्वर्ग रचला असणार ना. नाहीतर स्वर्ग कोण रचणार? तुम्हाला सुख कोण देणार? जो आत्म्याचा पिता आहे तोच तर सुख देणार ना मुलांना. बाबा म्हणतात, आता पुन्हा येऊन हा रुद्र ज्ञान यज्ञ त्यांनी रचला आहे शिवबाबाने, सर्वांना सुख देण्यासाठी. म्हणूनसाठी त्यालाच पापकटेश्वर अमरनाथ म्हणतात. बाबा सांगतात, याला यज्ञ म्हटले जाते, कारण यामध्ये सर्वांना स्वाहा व्हायचा आहे. यज्ञ तर बरीच माणसे पण रचतात वेगवेगळे, परंतु त्याच्यामध्ये कोणाची सद्गती होत नाही. त्या यज्ञामध्ये विश्वाचं दुःख दूर होत नाही. बाबा सांगतात, सर्व काही आहेत भक्ती मार्गातले स्थूल यज्ञ. हा यज्ञ स्वयं परमपिता परमात्मा येऊन रचतात, मुलांना शिकवतात. मनुष्य जेव्हा यज्ञ रचतात तर त्यामध्ये सुद्धा ब्राह्मण शास्त्र, कहाण्या इत्यादी ऐकवतात. हे बाबा तर नॉलेजफुल आहेत. हे बाबा स्वतः सत्य ज्ञानाचा सागर आहेत. ते म्हणतात की हे गीता, भागवत इत्यादी शास्त्र सर्व भक्ती मार्गातली आहेत. याच्यामुळे सद्गती नाही मिळत. हे भौतिक यज्ञसुद्धा भक्ती मार्गातील आहेत. ही आहे भक्ती मार्गाची वेळ. जेव्हा कलियुगाचा अंत होईल तेव्हा भक्ती मार्गाचा सुद्धा अंत होईल. तेव्हाच भगवंत येऊन भेटतील, कारण तेच भक्तीचे फळ देणारे आहेत. त्यांना हे ज्ञानसूर्य म्हटले जाते. ज्ञानचंद्रमा, ज्ञानसूर्य आणि हे ज्ञान लकी सितारे. अच्छा, ज्ञानसूर्य तर आहेत बाबा. मग ज्ञान चंद्रमा माता पाहिजे. तर ज्या देहामध्ये प्रवेश केला आहे ती झाली ज्ञान चंद्रमा माता, आणि बाकीचे सर्व आहेत मुले लकी सितारे. या हिशोबाने जगदंबासुद्धा लकी सितारा झाली, कारण मुले आहेत ना. ताऱ्यामध्ये कोणी सर्वात जास्त तेजस्वीसुद्धा असतात, तसे इथे सुद्धा नंबरवार आहेत. ते आहेत स्थूल आकाशातील सूर्य, चंद्र आणि तारे. आणि ही आहे ज्ञानाची गोष्ट. जसे त्या पाण्याच्या नद्या आणि या आहेत ज्ञानाच्या नद्या, ज्या ज्ञानसागरातून निघाले आहेत. तुम्ही सर्व ज्ञान नद्या आहेत. आता शिवजयंती साजरी करतात, जरूर ते साऱ्या सृष्टीचे पिता येतात ना.
येऊन जरूर स्वर्ग रचत असणार. बाबा येतातच आधी सनातन देवी देवता धर्माची स्थापना करण्यासाठी, जे प्रायलोप झाला आहे. गव्हर्मेंटसुद्धा कोणत्याही धर्माला मानत नाहीत, म्हणतात की आमचा कुठलाही धर्म नाही. हे बरोबर म्हणतात. बाबासुद्धा म्हणतात भारताचा आधी सनातन देवी देवता धर्म प्रायलोप झाला आहे. धर्मामध्ये ताकद असते. भारतवासी आपल्या दैवी धर्मामध्ये होते तेव्हा खूप सुखी होते. वर्ल्ड ऑलमायटी अथॉरिटी, जगातील सर्व शक्तिमान अधिकाराचे राज्य होते. पुरुषोत्तम राज्य करत होते. श्री लक्ष्मीनारायणाला पुरुषोत्तम म्हटले जाते. नंबरवार उच्च नीच तर असतातच. सर्वोत्तम पुरुष, उत्तम पुरुष, मध्यम कनिष्ठ पुरुष तर असतातच. सर्वोत्तम, सर्वात सर्वोत्तम पुरुष जे बनतात तेच नंतर मध्यम कनिष्ठ बनतात. तर लक्ष्मीनारायण आहेत पुरुषोत्तम, सर्व पुरुषामध्ये उत्तम. मग खाली उतरतात, पतित होऊ लागतात. खाली म्हणजे जन्म मरणच्या चक्रामध्ये येतात. तर देवतापासून क्षत्रिय, क्षत्रियापासून मग वैश्य, शूद्र, कनिष्ठ बनतात. राम सीतेला सुद्धा पुरुषोत्तम म्हणणार नाही. सर्व राजेही राजा सर्वोत्तम सत्वप्रधान पुरुषोत्तम आहेत. लक्ष्मीनारायण या सर्व गोष्टी तुमच्या बुद्धीमध्ये पक्क्या झाल्या आहेत. कसे हे सृष्टीचक्र चालते. सर्वप्रथम उत्तम, मग मध्यम, कनिष्ठ बनतात. यावेळी तर संपूर्ण दुनिया तमोप्रधान आहे हे बाबा समजवत आहेत. ज्यांची आता जयंती साजरी करणार. तुम्ही सांगू शकता की आजपासून 5000 वर्षापूर्वी परमपिता परमात्मा शिव आले होते, नाही तर शिवजयंती कशाला साजरी केली असती. परमपिता परमात्मा जरूर मुलांच्यासाठी म्हणजेच तुम्हा आत्म्यांच्यासाठी भेटवस्तू घेऊन येतील. बाबा सांगतात म्हणूनसाठी जरूर सर्वोत्तम कार्य करतील ना, कारण बाबा सर्वोत्तम आहेत. साऱ्या तमप्रधान सृष्टीला, संपूर्ण दुःखी सृष्टीला सुखी सत्वप्रधानसुद्धा बाबाच बनवतात. बाबाच तुम्हाला सुख देतात. म्हणूनसाठी त्यांची इतकी महिमा करता. जितके तुम्ही उच्च आहात तितकेच उच्च यादगार स्मृतिस्थलसुद्धा होते. ज्या मंदिराला लुटून घेऊन गेले ते तुम्ही किती, म्हणजे बाबा सांगतात की राजा विक्रमादित्यने इतकं सोन्याचं आणि हिरे माणिक मोत्यांचं शिवबाबांचं द्वापार युगामध्ये शिवलिंगची स्थापना केली. सोमनाथ त्या मंदिराचं नाव आहे. तर ते किती वेळा लुटलं, म्हणजे ते किती सोनं असणार आहे. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे इतिहास. 17 बार मोहम्मद गझनवीने त्या मंदिरावरती चढाई करून त्याच्यामधून हिरे माणिक मोती सोना तो घेऊन गेला. तर बाबा त्याचीच आठवण करून देतात की तुम्हाला पित्याने किती मोठं बनवलं होतं, किती उच्च भाग्य दिलं होतं. जे त्या परमपिताच्या आठवणीमध्ये तुम्ही परत द्वापारयुगामध्ये जेव्हा पूजा सुरू करता तेव्हा तुम्ही स्वतः इतकं उच्च शिवलिंग बनवता. ज्या मंदिराला लुटून घेऊन गेले, म्हणून बाबा सांगतात ज्या मंदिराला लुटून घेऊन गेले ते किती उच्च मंदिर बनवता. मनुष्य चढाई करतातच धनासाठी, विदेशातून देखील धनासाठी आले. त्यावेळीसुद्धा धन पुष्कळ होते, परंतु बाबा सांगतात माया रावणाने भारताला कवडीतुल्य बनविले आहे. बाबा येऊन हिरेतुल्य बनवितात. अशा शिवबाबांना कोणीही जाणत नाहीत. म्हणतात की सर्वव्यापी आहे, असे म्हणणे सुद्धा चुकीचं आहे. बाबा थोडी ना सर्वत्र आहे. मनुष्यामध्ये, कुत्र्यामध्ये, झाडामध्ये आणि पाण्यामध्ये, आकाशामध्ये, सूर्यामध्ये किंवा संत साधू संतांच्यामध्ये, असं बाबांना म्हणणं खूप चुकीचं आहे. बाबा म्हणतात त्याच्यामुळे तुम्ही माझी निंदा करण्याचीच पात्र बनता. तुम्ही भगवंत परमपिता परमात्मा तर परमधाममध्ये राहतात आणि तुम्ही जेव्हा अति दुःखी होता कलियुगाच्या अंतिम क्षणीच बाबा या धर्तीवरती येतात. हे समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. तर बाबा सांगतात की तुम्ही कसे देवी देवता होते आणि परत कसे तुम्ही कलियुगामध्ये कलाहीन झाले, दुर्गुणी बनले आणि परत कसे सगुणी बनणार आहात हे लक्षात घ्यायचं आहे. बाबा तुम्हाला किती समजून सांगतात. बाबाच तुमची खरा सद्गुरू आहे. सद्गती दाता त्यालाच म्हटलं जातं. तर बाबाच तुमची ही जीवन नौका पार करतात. बाबा सांगतात
तुमची जीवन नय्या कुणी बुडवली? अनेकांनी बुडवली. तुमच्यामध्ये असणारे काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार रावणाने तुम्हाला या दुःखाच्या सागरामध्ये बुडविलेले आहे. मीच तुम्हाला सुख देण्यासाठी येतो. बाबा सांगतात, मुलांनो, ही दुनिया आता कलियुगी आसार संसार विषय सागरामध्ये पलटीकडे तुम्हाला डुबवत आहे. जिथे क्षीरसागर आहे, बाबा तुम्हाला ह्या दुःख सागरातून पार करतात. जिथं सुख शांती क्षीरसागर म्हणजे सुख आहे, तिथे घेऊन जातात. म्हणून गायले जाते ना, विष्णू क्षीरसागरामध्ये राहत होते. स्वर्गाला क्षीरसागर म्हटलं जाते. आणि जिथे लक्ष्मीनारायण राज्य करतात, बाकी असे काही नाही की विष्णू जिथे क्षीरसागरामध्ये विश्रांती घेत आहे, ते लोक तर भला मोठा तालाव बनवून त्याच्या मधोमध विष्णूला ठेवतात. विष्णूसुद्धा एकदम लांब रुंद बनवतात. लक्ष्मीनारायण आकाराने इतके मोठे तर असत नाहीत. जास्तीत जास्त मनुष्य 6 फुटाचा असतील. परंतु पांडवसुद्धा मोठे मोठे पुतळे बनवतात. पांडवांचे सुद्धा भक्तीमध्ये खूप मोठे मोठे पुतळे बनवतात. आणि असा मनुष्य 6 फुटाच्या पेक्षा जास्त उंच आणि असा मनुष्य धर्तीवरती असू शकत नाही. परंतु त्यांच्या अंतर्मनामध्ये इतकी शक्ती होती, भगवंता समान, परमपिता समान ते उच्च होते. म्हणूनसाठी त्यांना असं बनवतात. बाबा म्हणतात, रावणाचा किती मोठा पुतळा बनवतात. नाव मोठे असले तर चित्र मोठे बनवितात. बाबांचे नाव भले मोठे आहे, परंतु त्यांचे चित्र मात्र छोटे आहे. हे तर समजवण्यासाठी इतका मोठा आकार दिला आहे. बाबा म्हणतात, माझे इतके मोठे रूप नाही आहे. जशी आत्मा छोटी आहे, तसाच मी परमात्मासुद्धा स्टार सदृश आहे. त्याला सुप्रीम सोल, परमात्मा म्हटलं जाते. जे आहे तर सर्वात उच्च, त्यांच्यामध्येच सर्व ज्ञान भरलेलं आहे. बाबा सांगतात, त्यांची महिमा गायली आहे की ते मनुष्य सृष्टीचे बीज रूप आहेत आणि बाबा सत्य ज्ञानाचे सागर आहेत. बाबा चैतन्य आत्मा आहेत. परंतु ऐकवणार तेव्हा जेव्हा ब्रह्माच्या शरीराचा आधार घेतील. जसे छोटा बालकसुद्धा छोट्या शरीरातून बोलू शकत नाही. जेव्हा मोठा होतो तेव्हा शास्त्र इत्यादी पाहिल्यावर त्या मुलांना मागील जन्माच्या संस्काराची स्मृती होते ना. तर म्हणूनसाठी बाबासुद्धा बसून तुम्हा मुलांना समजवित आहेत की मी पुन्हा 5000 वर्षानंतर तुम्हाला तोच राजयोग शिकवण्यासाठी आलो आहे. तर तुम्ही जागे व्हा. राजयोग काही श्रीकृष्णाने शिकवलेलं नाही. जे भगवद्गीतामध्ये कृष्णाचं नाव टाकलेलं आहे ते चुकीचं आहे. कृष्ण येतो भगवान वाच ऐकल्यामुळे. कृष्ण स्वतःच भगवंताची वाणी ऐकतो, म्हणजेच मुरलीचा अभ्यास करतो. तो नंतर असा कृष्ण बनतो. तर बाबा सांगतात, कृष्ण कधी लहान मूल कधी तुम्हाला सद्गतीचं ज्ञान देईल का? त्यांनीच तर बाबांच्याकडून भाग्य प्रारब्ध घेतलं आहे. 8 जन्म सूर्यवंशी, 12 जन्म चंद्रवंशी आणि नंतर 63 जन्म वैश्य शूद्रवंशी बनले. आता सर्वांचा तुमचा अंतिम जन्म आहे. ही श्रीकृष्णाची आत्मासुद्धा ऐकत आहे. तुम्हीसुद्धा ऐकत आहात. हा आहे संगमयुगी ब्राह्मणांचा वर्ण, मी. मग तुम्ही ब्राह्मणपासून देवता बनणार. ब्राह्मण धर्म, सूर्यवंशी देवता धर्म आणि चंद्रवंशी क्षत्रिय धर्म, तिन्हीचा स्थापक एकच परमपिता परमात्मा आहे. तर मग तिघांचेही शास्त्रसुद्धा एकच असायला पाहिजे ना. शास्त्र काही वेगवेगळी नाही आहेत. ब्रह्मा इतके मोठे सर्वांचे पिता आहेत, परंतु प्रजापिता त्यांचे सुद्धा कुठलं शास्त्र नाही आहे. एका गीतेमध्ये शब्द येतो भगवान वाच आहे. ब्रह्मा भगवान वाच सुद्धा नाही, भगवान वाच. भगवान म्हणजे शिवबाबा, ना की कृष्ण. हे आहे शिव भगवान वाच ब्रह्मामुखद्वारा. त्याच्याद्वारे शूद्रांना मी तुम्हाला कन्वर्ट करून ब्राह्मण बनविले जाते. ब्राह्मण देवता बनतात आणि जे नापास होतात ते क्षत्रिय बनतात. दोन कला कमी होतात. किती सुंदर रीतीने बाबा तुम्हाला समजवतात. उच्च ते उच्च आहेत परमपिता परमात्मा, नंतर ब्रह्मा विष्णू शंकर. आणि बाबा सांगतात,
त्यांनासुद्धा पुरुषोत्तम म्हणणार नाहीत. जे पुरुषोत्तम बनतात तेच मग कनिष्ठसुद्धा बनतात. मनुष्यामध्ये सर्वोत्तम आहेत लक्ष्मीनारायण. ब्रह्मा विष्णू नाही, लक्ष्मीनारायण पुरुषोत्तम आहेत, सर्वोत्तम आहेत. बाबा सांगतात परमपिता परमात्मा नंतर येतात ब्रह्मा विष्णू शंकर. त्यांनासुद्धा पुरुषोत्तम म्हणणार नाही, ब्राह्मणच पुरुषोत्तम बनतात. जे पुरुषोत्तम बनतात तेच परत जन्ममृत्यूचा खेळ खेळत कनिष्ठ बनतात. म्हणूनसाठी मनुष्यामध्ये सुद्धा सर्वोत्तम आहे लक्ष्मीनारायण. म्हणूनसाठी पहा, आपल्याकडं जेव्हा लग्न करतात ना तेव्हा म्हणतात की लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे. आणि खूप सुंदर प्रथा आहे महाराष्ट्रामध्ये की लग्नानंतर लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हटलं जातं जोडीला. आणि नंतर कृष्ण उचलायचा असतो. जेव्हा ते घरातल्या मंदिरात जातात नमस्कार करण्यासाठी, ते नवरा आणि पत्नी, नवरा आणि नवरी, तेव्हा कृष्ण उचलायचा असतो मंदिरातून. म्हणजे किती सुंदर ते शास्त्र आहे बघा, की ते पूर्ण ह्या सत्य ज्ञानालाच प्रदर्शित करत आहे. त्याच्यामागं सत्य ज्ञानाचाच अर्थ निघत आहे. लक्ष्मीनारायण आणि म्हणतात की लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे. किती सुंदर बघा बोलण्यामध्ये आलं. कुणी म्हणत नाही राम सीताचा जोडा आहे, रिद्धी सिद्धीचा जोडा आहे, किंवा लक्ष्मी सरस्वती गणपती का जोडा आहे. नाही, लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणतात नवी नवरीला. तर नववधू नवरीला तर त्याचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे की आपण आत्ता बाबांच्या बरोबर मन बुद्धी लावतो तेव्हा आपल्याला असं उच्च भाग्य नवीन दुनियेमध्ये म्हणजे सतयुगामध्ये मिळणार. आणि मात्र त्याचंच प्रतीक म्हणून इथे जेव्हा नवीन मनुष्य एकत्र भेटतात, नववधू नववरू म्हणजे तो मुलगा एका घरातला आणि नवरी दुसऱ्या घरातली, म्हणजे नवीन भेट झाली ना. तर म्हणतात की लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे. तर नवीन दुनियामध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा तिथे लक्ष्मीनारायण बनण्याचं भाग्य प्राप्त होतं, हे लक्षात घ्या. तर आता भक्तीमध्ये किंवा समाजमध्ये ज्या पण रूढी परंपरा बनलेल्या आहेत त्याच्यामध्ये काहीतरी शिकण्यासाठी किंवा त्याच्यामधून अर्थ घेण्यासाठी होतं ते, पण आपण न समजल्यामुळे अंधश्रद्धेमध्ये पडत आज सर्वत्र दुःख झालेलं आहे. बाबा सांगतात मनुष्यामध्ये सर्वोत्तम आहेत लक्ष्मीनारायण. त्यांचे मंदिरसुद्धा आहे, परंतु त्यांची महिमा कोणीही जाणत नाही. ते कधी आले कधी गेले या धर्तीवरून, कोणी त्यांना लक्ष्मीनारायण बनवलं हे सुद्धा जाणत नाहीत, फक्त पूजा करतात. आत्ता तुम्ही सर्व ब्राह्मण ब्रह्मा कुमारी पुजारीपासून पूज्य बनत आहात. माया पुन्हा तुम्हाला जन्ममृत्यूचा खेळ खेळत द्वापारमध्ये परत पुजारी बनवून टाकते. हा ड्रामा आहे. सृष्टी रंगमंचावरती हे नाटक असंच आहे. ड्रामा असा बनलेला आहे. जेव्हा नाटक पूर्ण होते तेव्हा मला तुम्हा सर्वांना परत तुमच्या आत्म्याच्या दुनियेमध्ये वरती आकाशाच्या पार शांतीधाममध्ये निर्वाणधाममध्ये घेऊन जाण्यासाठी यावे लागते. मग परत वृद्धी होते, हे चक्र आहे. मग वृद्धी होणेसुद्धा आपोआप बंद होते. नंतर तुम्हा मुलांना, आणि बघा ना आता तेच आहे. आता एकतर लग्न करायला नको म्हणतायत मुलं, आणि लग्न झालं तर मुलं पैदा करायला नको म्हणतायत. तर हे सगळं लक्षात घेण्याच्या गोष्टी आहेत. म्हणून बाबा सांगतात की परत या धर्तीवरती सगळे आत्मे वरून आले की परत वृद्धी लोकसंख्या वाढायला कमी होते. आणि परत सतयुगामध्ये सुद्धा मोजकेच आत्मे जन्मभाग्य, त्यांचं जन्म खेळण्याचं भाग्य आहे सतयुगामध्ये जन्म घेण्याचं. आणि तिथे मग परत काय होतं, देवी देवतांचं खेळून झाल्यावरती सतयुग पूर्ण होतं तेव्हा वरून अजून आत्मे येतात. म्हणजे तिथे सुद्धा आत्म्यांची हळूहळू वृद्धी होते. आणि आता इथं संगमयुगामध्ये काय होतं, कलियुगामध्ये आता मुलांना जन्म देत नाहीत. त्यामुळे बाबा म्हणतात इथे वृद्धी कमी होते, कारण वरून सगळे आत्मे खाली येतात तेव्हाच बाबा आपल्याला घेण्यासाठी परत वरती नेण्यासाठी येतात. आत्मा कुठे राहते, परमधाममध्ये. आणि शरीरामध्ये येते तेव्हा कशाला येते, आपला पाठ आपली भूमिका निभवण्यासाठी. तर बाबा सांगतात परमपिता परमात्मा स्वतः बसून समजवत आहेत. त्यांची जयंती भक्ती मार्गामध्ये साजरी केली जाते. तर ते तर साजरी करणारच. तर बाबा सांगतात ते तर साजरी करतच राहणार. स्वर्गामध्ये
तर कोणीही जयंती साजरी केली जात नाही. श्रीकृष्ण, राम इत्यादींची सुद्धा जयंती साजरी करणार नाहीत. बाबा सांगतात, तिथे तर सदैव खुशीच असणार. वाढदिवस कशाला साजरा करतील? मुलांचे नाव तर माता पिताच ठेवत असणार ना, गुरु तर तेथे असत नाहीत. वास्तविक या सर्व गोष्टींचा योग आणि ज्ञानाशी काहीही संबंध नाही आहे. बाकी तिथले रिवाज काय आहेत हे विचारायचे असते. नाहीतर बाबा सांगतील तिथले कायदे जे असतील ते असणारच आहेत. तुम्ही तिथे स्वर्गामध्ये पद घेण्याचे योग्य बना. एवढे सुंदर कार्य, सेवा योग धारणा करा आणि सतयुगामध्ये भाग्य प्राप्त करण्याचे योग्य बना. बाबा सांगतात प्रत्येक गोष्टीचे जे कायदे असणार ते असणार आहेत. अच्छा, गोड गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांच्या प्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि शुभप्रभात. आत्मिक पित्यांचा आत्मिक मुलांना नमस्ते. आणि आम्ही आत्मिक मुलांचा आत्मिक पित्यांना याद प्यार गुड मॉर्निंग, नमस्ते प्यारे बाबा, नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. आपल्याला निराकारी आत्मा समजून निराकार बाबांची आठवण करायची आहे. धारणेसाठी 2. बाबांनी रचलेल्या या रुद्र यज्ञामध्ये संपूर्ण स्वाहा व्हायचं आहे. शूद्रांना ब्राह्मण धर्मामध्ये कन्वर्ट करण्याची सेवा करायची आहे. म्हणजेच प्रत्येक तमोप्रधान, भ्रष्टाचारी, पापाचारी, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकारामध्ये असलेल्या आत्म्याला काय करायचे आहे? असं दिव्य सत्वगुणी बनवण्यासाठी सेवा करायची आहे. म्हणजेच त्यांना हे ज्ञान द्यायचं आहे. शूद्रांना ब्राह्मण धर्मामध्ये कन्वर्ट करण्याची सेवा करायची आहे. वरदान पहा, बापदादाने आपल्या डोक्यावरती हात ठेवला आणि आपल्याला वरदानाने संपूर्ण केलं आणि दृष्टीनेही बाबांनी सर्व गुणे आणि शक्ती मला दिली असं पहा. वरदान, दिनचर्येचं सेटिंग आणि बाबांच्या साथीने प्रत्येक कार्य अचूक करणारे तुम्ही विश्व कल्याणकारी भव. वरदानाचं विश्लेषण आहे. दुनियामध्ये ज्या मोठ्या मोठ्या व्यक्ती असतात त्यांची दिनचर्या किती सेट असते, कोणते कार्य किती वाजता करायची, कुठली मीटिंग किती असते, त्यांची दिनचर्या एकदम सेट असते, अचूक असते. तर मोठे जे व्यक्ती असतात नामांकित त्यांची दिनचर्या वेळापत्र ठरलेलं असते. वेळपत्रकामुळे वेळ, शक्ती वगैरे सर्वांची बचत होते. एक व्यक्ती 10 कार्य करू शकतो जर तुमचं प्रोग्राम सेट असेल तर तुम्ही विश्व कल्याणकारी जबाबदारी आत्मे आहात. प्रत्येक कार्यामध्ये सफलता प्राप्त करण्यासाठी दिनचर्येला सेट करा आणि बाबांच्या सोबत सदा एकरूप होऊन राहा. 1000 भुजावाले बाबा तुमच्यासोबत आहेत, तर एका कार्याऐवजी 1000 कार्य तुम्ही अचूक करू शकता. आणि याचा अनुभव आम्ही काल घेतला. आम्ही काल अमृतवेलेमध्ये 2:30 उठलो. त्याच्यानंतर मुरलीचा अभ्यास केला आणि त्याच्यानंतर आम्ही सेंटरमध्ये भट्टी होती काल म्हणूनसाठी अमृतवेलीसाठी गेलो. नंतर तिथे सेवा केली, मुरली ऐकली. तिथून आम्ही परत गीता पाठशाला आहे आमची, तिथे घरी आलो आणि परत शिवबाबांचं कार्य घरामध्ये परत शिवबाबांच्या पाठशालेचं अव्यक्त दिवस साजरा करण्यासाठी डेकोरेशन वगैरे करत राहिलो, घरातली कार्य केली आणि त्याच्यानंतर परत आम्ही आमच्याकडे एक राजयोग घेण्यासाठी, राजयोग कोर्स घेण्यासाठी बाबांचं मूल आलं, त्यांना राजयोग दिला आणि संध्याकाळी परत बाबा मिलनला बसलो. तर इतकं सकाळपासून उठलेलो होतो, परंतु सेवाभाव आणि बाबांची आठवण असल्यामुळे इतकं हलकं वाटलं, कुठल्याही प्रकारचा कंटाळा नाही, थकान नाही, काहीसुद्धा अनुभव नाही झाला. तर कालच आम्ही अनुभव केला की खरोखर आपण जेव्हा बाबांच्या आज्ञेनुसार चालणार आहे आणि बाबांच्या आठवणीमध्ये राहून कार्य करणार आहे तर हे कार्य करू तेव्हा हे शरीर थकणार नाही. तर बाबा सांगतात की वरदानामध्ये की 1000 हातावाले, 1000 किरणवाले, 1000 भुजावाले बाबा तुमच्यासोबत आहेत, तर एका कार्याऐवजी तुम्ही 1000 कार्य अचूक करू शकता. आणि बाबा सांगतात म्हणूनसाठी तुमचं टाईम टेबल सेट करा. किती वाजता काय करायचं, किती वाजता काय करायचं ते सगळं व्यवस्थित टाईम टेबल बनलेलं असलं पाहिजे. आणि बघा ना, स्कूलमध्ये सुद्धा टाईम टेबल वगैरे नाही बनवलं
तर मुलांना कसे घडवतील टीचर, तसंच आहे आपणसुद्धा. परमात्म्याचे स्कूलमध्ये आपल्याला सद्गतीसाठी, सुखशांतीच्या प्राप्तीसाठी, भाग्यासाठी परमात्माच्या पाठशालामध्ये आपल्याला ॲडमिशन मिळालेलं आहे. बाबाने आपल्याला इतक्या गर्दीतून निवडलेलं आहे देवता पद देण्यासाठी, भाग्य सुख शांती देण्यासाठी. तर आपण मात्र आपलं दिवसभराची दिनचर्या जरूर सेट केली पाहिजे. असं नाही की काहीतरी कुठंतरी बसून राहिले तर बसूनच राहिले. मुरलीच्या वेळेला मुरलीचा अभ्यास नाही, अमृत वेळेला नाही, संध्याकाळचं दीप प्रज्वलनच्या वेळेला बाबांच्या ध्यानामध्ये बसायचे 7 वाजता ते पण नाही, आणि दिवसभरामध्ये बाबांच्या आठवणी नाही. दिवसभर बुद्धी बाहेरच भटकत आहे. तर मात्र त्याला भाग्यशाली म्हणता येणार नाही. म्हणूनसाठी बाबा सांगतात की आपला वेळ कारणी लावण्यासाठी आणि 1000 भुजावाल्या बाबांच्याकडून शक्ती प्राप्त करण्यासाठी आणि भाग्य प्राप्त करण्यासाठी आपलं महत्त्व समजून तुम्ही विश्वकल्याणकारी परमात्माचे मदतगार बच्चे आहात, उच्च भाग्यशाली मुले आहात. तर तुम्हाला तुमचा टाईमटेबल सेट करायचा आहे. तर तुम्ही अनेक प्रकारची सेवा करू शकता आणि आपला वेळ वाया न घालवता समय, संकल्प आणि जीवन सगळं सफल करू शकता. स्लोगन: सर्व आत्म्यांच्या प्रती शुद्ध संकल्प करणे म्हणजेच वरदानी मूर्त बनणे आहे. वरदान कधी मिळेल आपल्याला बाबांच्याकडून? सगळ्यांच्याबद्दल चांगलं चितायचं आहे. म्हणजे आपला दुश्मन आहे किंवा त्याने आपल्याला खूप नुकसान करवलेलं आहे, तरी पण आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आपल्याच कुठल्या तरी कर्माचा हिसाब किताब आहे जो आता माझ्याजवळ येत आहे. तर प्रत्येक गोष्टीसाठी बाबांची श्रीमत लक्षात ठेवायची आहे, कारण बाबा सगळ्यात मोठे डॉक्टर आहेत. मन बुद्धी मनसा वाचा कर्मणा तन मन धन सगळ्या गोष्टीची प्राप्ती करवतात. म्हणूनसाठी काही असेल तर बाबांना सांगा आणि बाबांच्या आज्ञेच्या पालन करत असेल, बाबांना व्यवस्थित आठवण करून स्वतःला आत्मा समजून सर्व कर्तव्य कर्म करत असाल तर जरूर बाबांची मदत मिळते आणि वरदानसुद्धा प्राप्त होतं. म्हणूनसाठी कोणी कसाही असू दे, पण आपण मात्र सगळ्यांना आत्माच पाहायचा आहे की असू दे. आता एखाद्यामध्ये वाईट गुण असतील तरी ते पण शिवबाबांचंच मूल आहे आणि आत्मा आहे. आत्मा आहे तर प्रत्येक आत्मा शांत स्वरूप, सुख स्वरूप, शक्ती स्वरूप, प्रेम स्वरूप, पवित्र आहे, सत्य आहे, ज्ञानस्वरूप आहे. सगळ्या आत्म्यामध्ये सहनशक्ती, परखण्याची शक्ती, निर्णय करण्याची शक्ती, सामना करण्याची शक्ती, समानेची शक्ती, समेटण्याची शक्ती, सगळ्या शक्ती आहेत. असं आपण पाहायचं आहे की असू दे, सर्वजण चांगले आहेत. आता काही चुकीचे कर्म करत असतील तर तो त्यांची भूमिका आहे. ज्याप्रमाणे 2 तासाच्या पिक्चरामध्ये प्रत्येक हिरोची आपली आपली भूमिका असते ना, त्याचप्रमाणे हे बेहदचं नाटक म्हणजे सृष्टी रंगमंचावरती माणसाचं जीवन आहे. तो जो जसं त्याची भूमिकानुसार तो कर्म करणार. तर त्याच्यामध्ये आपण मात्र दुसऱ्यांच्याबद्दल वाईट चितू नये किंवा दुसऱ्याचा व्यवहार काही असेल, भूतकाळामध्ये आपल्याला त्रास दिला असेल तर त्याला माफ करावं आणि आपले समय संकल्प सफल करावेत. म्हणूनसाठी स्लोगनचा अर्थ खूप उच्च आहे. स्लोगन आहे सर्व आत्म्यांच्या प्रती शुद्ध संकल्प करणे म्हणजेच वरदानी मूर्त बनणे आहे. वरदानी मूर्त म्हणजे असे बाप समान, देवी देवता सारखं. तर ओम शांती, नमस्ते, धन्यवाद. गोड गोड बाबांना आपण सर्वांचा अनगणित पदम गुना शुक्रिया.